जय शंभर मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण की मेन गोष्ट कशी असते की आपण यूट्यूबची सिरीज तर चालू केली आहे, पण यात मेन पॉईंट कसा होतो की तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवायचा, कोणताही तुमचा टॉपिक आहे, जसं की एक्झाम्पलसाठी व्हॉट्सअपचं न्यू अपडेट हा टॉपिक आहे, पण ह्या टॉपिक जो की आहे याची स्क्रिप्ट कशी लिहायची, स्क्रिप्ट कशा पद्धतीतून काढतात, बरेचसे क्रिएटर तुम्हाला सांगतात, पण मी तुम्हाला सांगणार स्क्रिप्ट एकदम इझिली कशी काढू शकता 2025 मध्ये। कारण की आता सध्या मार्केटमध्ये भरपूर सारे AI तुम्हाला भेटतात आणि सगळ्या गोष्टी AI वर आहेत। तर आता आपण AIचा वापर करून कशा पद्धतीने स्क्रिप्ट काढू शकतो आणि जी की स्क्रिप्ट असते, स्क्रिप्टमध्ये कोणते पॉईंट्स घ्यायचे हे गोष्टी आपल्यावर डिपेंड्स असतात। जसं की तुम्हाला काय करायचं आहे, जसं की तुम्ही AI वरून स्क्रिप्ट काढली, त्या स्क्रिप्टमध्ये जर तुम्हाला वाटत असेल हा पार्ट आहे बोरिंग आहे, तर हा पार्ट आहे तो तुम्हाला काढायचा। ह्या गोष्टी तुम्हाला समजणार कशा पद्धतीने हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आले, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो स्क्रिप्ट रायटिंग कशा पद्धतीने करतात। मेन गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे, बरेचसेच लोक म्हणतात की स्क्रिप्ट रायटिंग आम्हाला करता येत नाही, म्हणजे की कोणता व्हिडिओ असो किंवा इंस्टाग्रामचे रील्स असो, हे दोन्ही सुद्धा साठी फायदे राहू शकतात। मेन गोष्ट असते तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी टॉपिक, जसं की आता रँडमली मी तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपचे न्यू अपडेट हा टॉपिक आहे, तर ह्या टॉपिक विषयी मला जर माहिती घ्यायची असेल तर एक तर मी गुगलवरून घेऊ शकतो, दुसरी गोष्ट आता AI आहे त्यामुळे मी ChatGPT किंवा दुसरं कोणतेही AIचं सॉफ्टवेअर असेल तर त्यातून सुद्धा इथे माहिती घेऊ शकतो। पण मेन गोष्ट तुम्हाला सांगतो 2025 मध्ये सगळे सोशल मीडियाचे ॲप आहे ते AIचा वापर करतात, त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही कोणत्याही टॉपिकची तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग जर करायची असेल तर AIचाच तुम्हाला वापर करावा लागणार आहे। कशा पद्धतीतून करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगतो, कोणते पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे, जसं की रँडमली तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो व्हॉट्सअपचं नवीन अपडेट्स आला असेल, जसं की युजर नेमचं, तर हे युजर नेमचं अपडेट आल्यानंतर हे युजर नेमचं अपडेट कसं काम करतं ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। पहिली तर गोष्ट तुम्ही काय करू शकता, जसं की आता व्हॉट्सअप असेल त्यांचा ऑफिशियल जे की त्यांचं व्हॉट्सअपचा ग्रुप असतो किंवा त्यांचा चॅनल असतो, जसं की आता बघू शकता इथे चॅनल आहे त्यांचा बघू शकता, तर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स आहे ते इथेच भेटणार आहे, कारण की कोणता अपडेट येणार आहे कोणतं नाही ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्ही तिथे अपलोड करत असतात, तर इथून तुम्ही ते माहिती घेऊ शकता। ओके, ही पहिली तर गोष्ट झाली। दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, ChatGPT असेल, तुम्ही जर ChatGPT यूज करत नसेल तर प्ले स्टोअर जाऊन इन्स्टॉल करून घ्या, कारण की ChatGPT 2025 मध्ये तुम्हाला यूज करायला महत्त्वाची गोष्ट आहे स्क्रिप्ट रायटिंग करण्यासाठी। सगळ्यात पहिले ते ChatGPT ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर येथे काय सर्च करायचं, सगळ्यात पहिले बघू शकता ChatGPT ओपन केलं आहे, जसं की आता बघू शकता इथे मी टाकलं इंस्टाग्रामची न्यू अपडेट 2025 स्क्रिप्ट रायटिंग। त्यानंतर हे जी की आहे मोरतून बघू शकता, हे थोडंसं इथून मी एवढं कट करून घेतो। ओके, इथून जी की असेल इथून थोडंसं मी एवढं कट करतो, आता हे जी की असेल इथून कट केलं आणि हे सेंड केलं। ओके, सेंड केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर जी की कोणती तुमची स्क्रिप्ट असेल ते जी की नवीन कोणते अपडेट्स आले असतील सगळे हे जी तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग करून देणार ChatGPT, काही सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही, फक्त यात तुम्हाला थोडा चेंज करायचा आहे। कोणत्या गोष्टी आहेत, म्हणजे जी की कोणता पार्ट आहे तो तुम्हाला बोरिंग वाटतोय तो पार्ट आहे तुम्हाला कट करायचा आहे आणि त्यानंतर तेथे तुम्ही तुमच्या जे की तुम्हाला वाटेल तो पार्ट तुम्ही ॲड करू शकता, जेणेकरून की ऑडियन्स आहे ते लास्ट पण तुमचा व्हिडिओ पाहिजे, या अशा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। दुसरी गोष्ट आता हे आपण काय केलं आहे की इंस्टाग्रामचे न्यू अपडेट 2025 स्क्रिप्ट रायटिंग अशा पद्धतीतून लिहिलं आहे। तर आता बघू शकता तुम्ही व्हॉट्सअपची सुद्धा लिहितो, जसं की आता इथून पेस्ट करतो, जी की इथून बघू शकता जी की आहे इथून मी बघू शकता व्हॉट्सअपची न्यू अपडेट 2025 अशा पद्धतीने सर्च केला आहे। तर हे काय सांगणार आहे की व्हॉट्सअपमध्ये आता 2025 मध्ये कोणते अपडेट्स आले हे जी संपूर्ण मला डिटेल्स देणार आहे आणि त्याच्या साहाय्याने मी जी की आहे स्क्रिप्ट रायटिंग सुद्धा करू शकतो। जसं की बघा स्टेटस आणि म्युझिक जी की आहे आणि त्यानंतर कोलॅप्सचा एक ऑप्शन आला आहे, त्यानंतर लाईकचा ऑप्शन आला, अशा पद्धतीने मला जी उदाहरणार्थ बघू शकता यांनी सुद्धा लिहिलं ॲड युअर पण जी की आहे जी की तुम्हाला इथे बघू शकता सगळ्या गोष्टी मला लिहून दिल्या आहेत। तर इथं मी जर समजा हे जी की आहे इथून जी की थोडंसं मी इथून स्क्रिप्ट रायटिंग केलेलं आहे बघू शकता, जर हे आपण कॉपी केलं इथून बघू शकता एक कॉपी केलं आणि जी की आता बघू शकता इथून ही कॉपी केलं आणि रँडमली इथून जी की व्हॉट्सअप आपण इथे केलं तर जसं की आता बघू शकता इथून जी की इंस्टाग्राम अपडेट आणि स्क्रिप्ट रायटिंग केलं, हे जर आपण अशा पद्धतीने सेंड केलं आणि जर समजा इथून तुम्ही यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर जर सर्च केलं तर तुम्हाला जी की इंस्टाग्रामसुद्धा लिहून देतं आणि यूट्यूबची सुद्धा लिहून देतं। जर समजा तुम्ही व्हॉट्सअप जर इथे लिहिलं, जसं की आता बघू शकता स्क्रिप्ट रायटिंग इथे जर व्हॉट्सअप जी की असेल अशामध्ये व्हॉट्सअप जर तुम्ही इथे लिहिलं तर इथून जी की आहे जी की व्हॉट्सअप जर तुम्ही इथून लिहिलं, जसं की व्हॉट्सअप लिहिलं किंवा दुसरं कोणतेही तुम्ही लिहिलं तर आणि हे सेंड केलं तर हे व्हॉट्सअपची सुद्धा तुम्हाला ते स्क्रिप्ट रायटिंग करून देतं। जसं की बघू शकता व्हॉट्सअपसुद्धा हुक बघू शकता अशा पद्धतीतून लिहिलेला आहे, अशा पद्धतीने व्हॉट्सअपची सुद्धा इथे तुम्हाला प्रॉपर स्क्रिप्ट रायटिंग आहे ते करून देतं, फक्त तुम्हाला जो टॉपिक आहे तो माहिती असणं गरजेचं आहे। जसं की आता बघू शकता येथे जी की आहे मी मग सांगितलं तशा पद्धतीतून तुम्हाला इंस्टाग्रामचा त्यांचं सुद्धा जी की गुगल किंवा इतर तुम्ही जर ॲक्टिव्ह असाल यूट्यूब म्हणा इथे सगळ्या गोष्टी समजतात कोणता अपडेट आला आहे, तशाच पद्धतीत तुमचा कोणता टॉपिक आहे, इतर तुमचा कोणता ब्लॉगचा टॉपिक असेल किंवा इतर कोणता ब्लॉगमध्ये तुम्हाला काय स्क्रिप्ट करावीच लागत नाही, पण इतर कोणता तुमचा रेसिपीचा असेल तर तुम्ही काय करू शकता, जसं की आता बघू शकता इथून तुमचा कोणता टॉपिक आहे, जसं की कोणताही असेल तो टॉपिक टाकायचा स्क्रिप्ट रायटिंग करून द्या,
ती स्क्रिप्ट रायटिंग प्रॉपर तुम्हाला करून देईल आणि ChatGPTच्या मदतीतूनच तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग करायच्या सगळ्या गोष्टी ती ChatGPT तुम्हाला लिहून देतं। त्यामुळे आता तुम्हाला सांगतो जर ChatGPT उपयोग जर तुम्ही करत नसाल तर नक्की करून घ्या, कारण की ChatGPT 2025 मध्ये सर्वात इम्पॉर्टंट राहणार आहे सगळ्या गोष्टी AI वर अवेलेबल झाल्यामुळे। अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग करायची ही रँडमली मी माझी प्रोसेस सांगितली, मी कशा पद्धतीने स्क्रिप्ट रायटिंग करतो। आणि दुसरी गोष्ट आहे व्हिडिओची लेंथ आहे ती जास्त मोठी ठेवायची नाही आणि व्हिडिओ थोडासा तुम्हाला बोरिंग जर वाटत असेल तर तुम्ही पार्ट आहे तो कट करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही स्क्रिप्ट सुद्धा रायटिंग ते करू शकता। तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ